लोकप्रतिनिधी असोत की त्यांचे नातेवाईक यांचं अपहरण करून हत्येच्या घटनांमुळे महाराष्ट्रामध्ये सध्या एकच खळबळ उडालेली आहे। या दोन घटना ताज्या असतानाच नांदेडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख यांचं अपहरण करण्यात आल्याचंही समोर आलेलं आहे। त्यामुळे अपहरणांच्या या वाढत्या घटनांमुळे मराठवाडा हादरलेला आहे। पाहूयात। रात्रीचे 9 वाजले। एका गॅरेजमध्ये गाडीची दुरुस्ती सुरू आहे। त्या ठिकाणी 5 ते 6 तरुण आले। त्यांच्याकडून एकाला चाकूचा धाक दाखवून 4 चाकी गाडीतून अपहरण करण्यात आले। हा थरारक प्रसंग आहे नांदेडच्या बाफना परिसरातील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचं काही जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं। मात्र ड्रायव्हरमुळे पुढचा अनर्थ टळलाय। अवघ्या 4 तासात त्यांची सुखरूप सुटका झाली आहे। गॅरेजवर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो। त्यावेळेला अचानक काही लोक आले। त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं, गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी 1 तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं। पोलिसांकडून तपास सुरू झाल्याचं कळताच अपहरणकर्त्यांनी गौरव कोटगिरेंना जवळपास 40 मिनिटांनी सोडून दिलं। मात्र त्यांना धमक्या दिल्याचा आरोप कोटगिरेंनी केलाय। मला माहितच नाही की ऍक्च्युअली कोण होतं। फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली। आज तुला फक्त उचलले, याच्यानंतर जीवे मारून टाकू बोलशील तर, आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर, अशा प्रकारची मला धमकी देण्यात आली। गौरव कोटगिरे यांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध इतवारा पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांकडून सदर गंभीर प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे। या ठिकाणी जर गेले असतात त्यावेळेस तिथे आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली 4 व्हीलर आहे, तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे, तसेच 7 आरोपी हे सर्व मिळून आले। आम्ही त्याप्रमाणे त्यांना अटक ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं 4 चाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता। तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी 4 व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत, तर त्यांच्यावरून त्याच्यात वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी जे किडनॅप केल्याचं प्रथमदर्शनी सध्या दिसून येतं। बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नांदेडमधील या घटनेमुळे मराठवाडा हादरलाय। अपहरणांच्या या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। सतीश मोहितेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास नांदेड।